नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे स्टेट ज्या 2017ला झाली होती त्यामधील प्रश्नपत्रिका क्रमांक 1 मधील शैक्षणिक मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या विषयावरील कोणकोणते प्रश्न आले होते ते आज आपण पाहणार आहोत. पहा, सब्जेक्ट वाईज प्रश्न नव्हते तर सगळे मिक्स प्रश्न आले होते. तर ह्या सामान्य ज्ञान तर आपलं जे शैक्षणिक मानसशास्त्र आणि बालमानसशास्त्र आहे त्याचा प्रश्न 11 नंबरला आला होता. 11 नंबरपासून सुरुवात आहे. पहा, सामान्य स्थितीत एखाद्या अभ्रकाची बुद्धिमत्ता पातळी कशी उंचावली जाऊ शकते आणि पर्याय होते सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने, मुलास इतरांपासून वेगळे ठेवल्याने. तर पहा, ए तर योग्य आहे. सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिल्याने अभ्रकाची बुद्धिमत्ता पातळी उंचवला जाऊ शकते. तसेच आपण इतरही पर्याय पाहूया. थांबा. पहा, नेक्स्ट पर्याय नेहमी स्मित हास्य केल्याने आणि डी आहे ए व सी. तर पहा, याचं उत्तर येणार नक्कीच ए व सी. काय नेहमी स्मित हास्य केल्याने आणि काय सुरक्षित वातावरण उपलब्ध केल्याने. पर्याय क्रमांक ए व सी. नंतर 16 नंबरला प्रश्न होता बघा, प्रारंभिक बाल्यावस्थेचा वयोगट काय आहे आणि उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक सी 20 ते 40. त्यानंतरचा लगेच प्रश्न आहे. पहा, शिक्षकी पेशाच्या मानसिक आरोग्यासाठी सर्वात हानिकारक असलेला घटक म्हणजे कदाचित. तर ह्याचं पहा, एकसारखेपणातील निरस्ता पर्याय क्रमांक डी हे योग्य आहे. तर तुम्ही इतरही पर्याय वाचून घ्या तर तुम्हाला कळेल की पर्याय क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. 30 नंबरला क्वेश्चन आला होता. पहा, शिक्षकांसाठी सुरुवातीस येणाऱ्या अपयशाचे सर्वात मोठे एकच कारण टिमटिमच्या विभागात आहे. ए आहे सर्वसाधारण संस्कृती, बी आहे सर्वसाधारण शिष्यवृत्ती, सी आहे विषय वस्तूची पार्श्वभूमी आणि डी आहे आंतरव्यक्तिगत संबंध. तर अपयशाचे कारण पर्याय क्रमांक डी असू शकते, आंतरव्यक्तिगत संबंध. नेक्स्ट क्वेश्चन पहा, साधारणपणे असे दिसून येते की विद्यार्थी त्याचे शिल्लक अन्न आणि त्याचे पॅकिंग वर्गाच्या फर्निचरमध्ये, बागेत आणि शाळेच्या जमिनीवर टाकून देतात. जे तुम्हाला वाटते की चुकीची प्रथा आहे, तुम्ही त्यांना कसे रोखाल? म्हणजे शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्यांना काय एक योग्य दृष्टिकोन मिळेल? तर याचे पर्याय पहा, चुकीचे वर्तन करणाऱ्यावर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी काही मॉनिटर विद्यार्थ्यांचा एक उडता गट तयार करणे. बी, ते टाळण्यासाठी एकत्र येण्याच्या मैदानावर दररोज घोषणा करणे. त्यानंतर पर्याय सी पहा, वर्गासमोर, बागा आणि परिसरातील इतर ठिकाणी कचरा पेट्यांची व्यवस्था करणे. आणि हेच योग्य आहे, पर्याय क्रमांक सी. पहा, बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप टिमटिमद्वारे घेतात. तर ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. एखाद्याच्या मज्जासंस्थेच्या संरचनेचे द्रव्यमान आणि गुंतागुंतीचे निरीक्षण करणे. यावरून काय होतं, बौद्धिक चाचण्या बुद्धिमत्तेचे मोजमाप घेतले जाते. एक मूल मागच्या बाकावर बसते आणि फळा स्पष्टपणे पाहू शकत नाही, त्यामुळे तो वारंवार उभा राहतो, पाहतो आणि बसतो. त्यामुळे जवळच्या बाकावर बसलेल्या इतर वर्गमित्रांना त्रास होतो. या विद्यार्थ्यांच्या अडचणी संबंधीने तुम्ही कोणते अनुमान काढाल? तर मुलाची दृष्टी कमजोर आहे हे याचे योग्य उत्तर आहे. 62 नंबरला परत आला होता बघा प्रश्न, एखादे मूल जगास धोकादायक जागा समजत असल्यास त्याने याचा अनुभव घेतलेला असतो. पर्याय आहेत बालपणीचा आघात, घरगुती हिंसाचार, दादागिरी, वरीलपैकी सर्व. तर पर्याय क्रमांक ए ह्याचे योग्य उत्तर आहे. तर पहा, इथं वाटते की घरगुती हिंसाचार, दादागिरी हे पण काय आहे त्याला कारणीभूत आहे, याचा अनुभव त्याने घेतलेला असावा. म्हणजे पर्याय क्रमांक डी ह्याचे योग्य उत्तर राहील. बालपणीचा आघात, घरगुती हिंसाचार आणि दादागिरी, वरीलपैकी सर्व. पर्याय क्रमांक डी. विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा संयोग व परस्पर क्रियेने यापैकी एक वगळता प्रत्येक व्यक्तीचे अनोखे व्यक्तिमत्व घडते. मुख्य, केंद्रीय, दुय्यम, तिय्यम. तर पर्याय क्रमांक डी हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर लगेच बघा प्रश्न होता, यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे? काळी बोर्ड, प्रदर्शन फलक, चित्रे म्हणजे शीट, काय डी नमुना. डी नमुना हे त्याचे योग्य उत्तर आहे. शिक्षक एक कुपोषित मूल कसे ओळखू शकतो? ऊर्जेची पातळी कमी असणे, शुष्क खवलेयुक्त त्वचा असणे, दोन्हीपैकी कोणतेही नाही, का ए व बी. तर ए व बी ह्याचे योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक डी येणार. नेक्स्ट पहा, व्यक्तिमत्व रचनेवर कोणत्या 2 जैविक घटकांचा प्रभाव असतो? अनुवंशिक व वंश परंपरा. ह्या दोन्हींचा असतो, म्हणून पर्याय क्रमांक सी ए व बी योग्य असे येणार आहे.
जर तुम्ही शाळेमध्ये नियमितपणे कारने येता, जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक तुम्हाला शाळेच्या काही पाहुण्यांना आणण्यास सांगतात, तर तुम्ही तुमचा निर्णय कसा घ्याल? तर याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. तुम्ही सर्व पर्याय वाचून घ्या. तर पर्याय क्रमांक डी योग्य आहे. पहा, तुम्ही खिलाडू वृत्ती दर्शवाल आणि शाळेच्या पाहुण्यांना मदत कराल. नेक्स्ट पहा, जर तुमच्या शाळेमध्ये शिस्तीची एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे शाळेचे वेळापत्रक बिघडून जाते, तुम्हाला अशी अत्यंत गोंधळ गडबडीची स्थिती हाताळण्यासाठी काय करायला आवडेल? तर पर्याय क्रमांक बी हे जे योग्य उत्तर आहे. तुम्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने शिस्त समिती संघटित कराल आणि त्यातील नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी कराल. नेक्स्ट पहा, वर्गामध्ये शिक्षकांच्या पदाचे सर्वात उत्तम वाक्य म्हणजे तो काय गटाचा निर्देशक आहे. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट पहा, 17 ते 30 वयोगटातील व्यक्ती अशा तऱ्हेने ओळखल्या जाण्याची शक्यता असते. नुकतेच चालू लागलेले मूल, किशोरवयीन, तरुण प्रौढ, नवजात. तर तरुण प्रौढ हे याचे योग्य उत्तर आहे. शिक्षकाची प्राथमिक जबाबदारी टीमविषयी असते. शैक्षणिक अनुभवांचे नियोजन करणे, धोरणांची अंमलबजावणी प्रशासन करणे, पालकांसह मानवी नातेसंबंधांना प्रोत्साहन देणे, शिक्षणाच्या तंत्राविषयी प्रयोग करणे. तर याचे उत्तर आहे ए, शैक्षणिक अनुभवांचे नियोजन करणे. पहा नेक्स्ट, स्युडोलॉजिया फॅन्टास्टिका किंवा मायथोमॅनिया ही संज्ञा यांचे वर्णन करण्यासाठी असते. तर क्रिया, कल्पना, अनिवार्यता पर्याय क्रमांक ए हे याचे योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण शैक्षणिक मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाशी संबंधित आलेले सर्व प्रश्न जे प्रश्नपत्रिका क्रमांक 1 2017ला आले होते ते अभ्यासले आहेत. अशाच प्रकारच्या प्रश्नांसह आपण प्रश्नपत्रिका 2मध्ये पुढील व्हिडिओत भेटणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. थँक्यू.